आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या रोजच्या जगण्याचा एक खूप महत्वाचा म्हणजे एकदम अविभाज्य भाग आहे. हो, अगदी. म्हणजे बघा ना, आपल्या सभोवतालच्या वस्तू, मग तो हातातला स्मार्टफोन असू दे किंवा रोजच्या वापरातल्या इतर वस्तू, या कच्च्या मालापासून प्रत्यक्ष आपल्या हातात कशा पोचतात आणि या मागचं जे अर्थचक्र आहे ते कसं काम करतं. चला तर मग हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्कीच. कारण तसं पाहिलं तर अर्थव्यवस्थेचा कणा समजून घ्यायचा असेल ना, तर या उत्पादन आणि वितरणाच्या साखळीला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. खरंय. आपण सहसा उद्योग म्हटलं की काय, फक्त धूर रोखणारे कारखाने किंवा मोठ्या मशीन्स असाच विचार करतो. बरोबर. पण मुळात उद्योगाचं मुख्य काम काय आहे? काय आहे? तर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये काय म्हणतात त्याला, एक उपयोगिता किंवा युटिलिटी निर्माण करणं. म्हणजे नुसतं त्या कच्च्या मालाचं अस्तित्व पुरेसं नाही, तर त्यात एक वापरण्यायोग्य व्हॅल्यू ॲड करणं असं मला वाटतं. हो, अगदी बरोबर. मी एक उदाहरण देतो. आता समुद्रकिनाऱ्यावर किंवा जमिनीत असलेली सिलिकॉनची वाळू तशीच पडून असते. हां. पण जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर करून त्या वाळूमधनं आपण शुद्ध सिलिकॉन वेगळं काढतो आणि त्यापासून मायक्रोचिप बनवतो, तेव्हा त्या वाळूची किंमत लाखो पटींनी वाढते. अरे छा, हो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून माणसाला उपयोगी पडणारी गोष्ट बनवणे हाच उद्योगाचा आणि वाणिज्याचा सर्वात भक्कम पाया आहे. आणि मला वाटतं इथूनच मग उद्योगाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत ते सुरू होतात. म्हणजे आपण प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक उद्योग अशा व्याख्या ऐकलेल्या असतात. होय. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की प्राथमिक उद्योग म्हणजे फक्त शेती आणि त्यासंबंधित व्यवसाय ना? नाही, इथेच आपली गल्लत होते. प्राथमिक उद्योग म्हणजे निसर्गाशी थेट जोडलेले सगळे उद्योग. यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे जनन, जसं तुम्ही म्हणालात शेती किंवा मत्स्य व्यवसाय. अच्छा. आणि दुसरं म्हणजे उत्खनन, म्हणजे कोळसा किंवा पेट्रोलियम जमिनीतून काढणं. हे सुद्धा प्राथमिक उद्योगच आहेत. ह्या कच्च्या मालावरच पुढचं सगळं जग चालतं. हां. आणि हाच कच्चा माल मग द्वितीयक उद्योगाकडे जातो, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. अगदी. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणारे उद्योग. म्हणजे कापड किंवा साखर कारखाने आणि मला वाटतं रस्ते किंवा धरणं बांधणारे जे बांधकाम उद्योग आहेत तेही याच दुसऱ्या टप्प्यात येतात. बरोबर ओळखलात. पण इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तिसरा टप्पा, तृतीयक, म्हणजेच सेवा उद्योग. हां. बँकिंग, वाहतूक, गोदामे आणि विमा यांसारख्या सेवांशिवाय प्राथमिक आणि द्वितीयक उद्योग पूर्णपणे अपूर्ण आहेत. म्हणजे माल तयार झाला तरी तो योग्य जागी पोहोचवण्यासाठी सेवा लागतातच. हो, ट्रान्सपोर्टेशन आणि फायनान्स हीच त्यांची खरी रक्तवाहिनी आहे.